जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन करणार आहे। परंतु पुन्हा एकदा आंदोलनाच्या निमित्तानं मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने येणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण की जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली आणि त्याला उत्तर म्हणून ओबीसी नेत्यांनी सुद्धा या आंदोलनाच्या विरोधात आंदोलन करणार अशी भूमिका घेतली। मुद्दा असा आहे की जरांगे पाटील हे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहेत, तर त्या विरोधात म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी समाज आंदोलन करत आहेत। गेल्या पावणे 2 वर्षापूर्वी जेव्हा जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं होतं त्यावेळेसही नागपूर, चंद्रपूर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबई वगैरेच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला होता। जरांगे पाटील एकीकडे मागणी करायची की आम्हाला ओबीसीतूनच 10% आरक्षण हवं, तर दुसरीकडे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून ओबीसी नेते म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघ डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करत होते। आता लक्ष्मण हाके यांनीही रस्त्यावर उतरण्याचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। डॉक्टर बबनराव तायवाडे यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे। गेल्या वेळेस जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात ज्यांनी मराठवाडा आणि विदर्भामध्ये आंदोलन केलं, तीव्र आंदोलन केलं, त्यांची ही भूमिका आहे की आम्ही प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहोत जरांगे पाटील यांच्या। जर सरकार जरांगे पाटील यांच्या दबावात येऊन कुठल्या हालचाली करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराच डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिलेला आहे। त्यामुळेच पुन्हा एकदा 2 समाज आमने सामने ठाकणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मुंबई जरांगे पाटील यांचं आंदोलन चा इशारा त्यांनी दिलेला आहे। 29 ऑगस्टला मुंबईत ते आंदोलन करणार आहे। तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या नेत्यांच्याही बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे, चर्चा सुरू झालेली आहे आणि मागणी आहे की ज्याप्रमाणे गेल्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना एक लेखी आश्वासन ओबीसी समाजाच्या सगळ्या नेत्यांना तत्कालीन सरकारने दिलं होतं, महायुती सरकारने, की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू देणार नाही। आताही पुन्हा एकदा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्याकडून पुन्हा तीच अपेक्षा ओबीसी समाजाच्या सगळ्या नेत्यांना आहे आणि त्यामुळे तीच मागणी केली जाते की आम्हाला आश्वस्त करावं, आम्हाला पुन्हा एकदा सरकारने चर्चेसाठी बोलवावं आणि लेखी आश्वासन द्यावं की आम्ही ओबीसी समाजाच्या आरक्षणातून कुणालाही आरक्षण जे आहे ते देणार नाही, कुणाच्याही दबावात येऊन आरक्षण देणार नाही। एकीकडे सरकारी पातळीवर ओबीसी नेत्यांकडून चर्चेच्या हालचाली सुरू झालेल्या आहे, दुसरीकडे मराठा समाजाचं आंदोलन जर मुंबईत वाढलं आणि त्याच्या दबावात येऊन सरकारने काही हालचाली सुरू केल्या तर एक दुसरा प्लान असावं म्हणून बैठकांचं सत्र ओबीसी नेत्यांनी सुरू झालेलं आहे। डॉक्टर बबनराव तायवाडे असो, आज म्हणजे आतापर्यंत लक्ष्मण हाके आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ बबनराव तायवाडे यांचे आंदोलन एकत्र झालेली नाहीत, परंतु आता बबनराव तायवाडे यांनी स्वतः म्हटलेलं आहे की आम्ही सगळे ओबीसी नेते एकत्र येऊन या विरोधात आंदोलन करून एवढंच नाही तर ओबीसी समाजाचे सगळे आमदार जे आहेत त्यांनीही यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे आणि जे मराठा आमदार मराठा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला उघडपणे समर्थन देत आहे त्यांनाही प्रश्न उपस्थित केला जातोय की तुम्ही फक्त मराठा समाजाच्या मतांवर निवडून आलेत का? या उलट ओबीसी आमदारांनीही पुढे येऊन बोलावं अशी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका आहे। त्यामुळे रणनीती आखली जात आहे, वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे ओबीसी नेते, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, लक्ष्मण हाके आणि वेळ आली तर रस्त्यावर उतरू। गेल्या वेळेस जसं चंद्रपुरात उपोषण करण्यात आलं होतं, नागपुरात मोठं असं आंदोलन चाललं होतं, बुलढाणा किंवा इतर मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ओबीसींचं आंदोलन होतं, तसंच आंदोलन उभारण्याची तयारी आता ओबीसी नेते करतायत। तशी चर्चाही सुरू झालेली आहे, भेटीगाठी सुरू झालेली आहे। म्हणून या निमित्तानं पुन्हा एकदा ओबीसी समाज आणि मराठा समाज एकत्र आमने सामने येणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला च्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या ओबीसीतून आम्ही ते आरक्षण देणार नाही आणि त्याच मागणीवर संपूर्ण ओबीसी समाज ठाम आहे आणि जरांगे पाटील ठाम आहे की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।